सो लेट्स स्टार्ट टुडे विथ द लेबर चॅप्टर. तर लेबर चॅप्टरमध्ये आज आपण वेज कसं कॅल्क्युलेट करायचं हे बघणार आहे. तर वेज वेगवेगळ्या पीस रेटच्या हिशोबानं कॅल्क्युलेट केलं जातं. सो लेट्स डायरेक्टली स्टार्ट विथ द प्रॉब्लेम. पहिला प्रश्न आहे, इथं नॉर्मल पीस रेट दिलेला आहे 5 रुपीज पर युनिट, यानी की एक पीसचं रेट आहे 5 रुपये. जर लेबरनं एक पीस बनवला तर त्यांना 5 रुपये एका पीसला मिळणार आहे. स्टँडर्ड आउटपुट आहे 40 युनिट्स पर वीक, यानी की एका आठवड्याला कमीत कमी लेबरनं 40 युनिट्स बनवायचं आहे. तर ए बनवत आहे 32 युनिट्स, बी बनवत आहे 37 युनिट्स, सी बनवत आहे 42 युनिट्स. तर आपण स्टार्ट करूया. स्टेट पीस रेट सिस्टम जर अप्लाय केलं तर वेजेस ए बी सीला कशा प्रकारे मिळणार आहे. तर स्टेट पीस रेट सिस्टममध्ये फॉर्म्युला आहे वेज इज इक्वल टू नंबर ऑफ पीसेस इंटू रेट पर युनिट. किती पीस लेबर बनवतोय आणि त्या एका पीसला रेट काय आहे. तर ए बनवत आहे 32 पीसेस, एका पीसचं रेट आहे 5 रुपये, यानी की 160 रुपीज एला मिळणार. बी बनवत आहे 37 पीसेस, 5 रुपयाच्या हिशोबानं बीला 185 रुपीज मिळणार. सी बनवत आहे 42 युनिट्स, 5 रुपयाच्या हिशोबानं 252 रुपीज सीला वेज मिळणार आहे. हे झालं स्ट्रेट पीस रेट सिस्टमच्या अकॉर्डिंग. स्टेट पीस रेट सिस्टमच्या अकॉर्डिंग एला 160, बीला 185 आणि सीला 252. किती ते युनिट्स बनवतील आणि एका युनिटला काय किंमत आहे त्या हिशोबानं त्यांना वेज भेटणार आहे. पण तेच आपण जर टेलर डिफरन्शियल पीस रेट सिस्टम यूज केला तर त्यांचा पगार डिफरंट येणार आहे, त्यांना वेज डिफरंट बसणार आहे. तर ते कसा, कारण ते टेलर डिफरन्शियल पीस रेट सिस्टममध्ये त्यांच्या एफिशियन्सीच्या हिशोबानं त्यांना रेट मिळणार आहे. जर एफिशियन्सी बिलो स्टँडर्ड असेल तर त्यांना लो पीस रेट मिळणार आहे. जर एफिशियन्सी अबव स्टँडर्ड असेल तर हाय पीस रेट त्यांना मिळणार आहे. आता पीस रेट इथं काय आहे 5 रुपये. लो पीस रेट यानी की 5 रुपयातलं पण 80%, 5 रुपयातलं 80% किती रुपये होते 4 रुपये. यानी की जर स्टँडर्डच्या एफिशियन्सी स्टँडर्डच्या कमी असलं, 100%च्या कमी असलं तर त्यांना एका पीसला रेट मिळणार आहे 4 रुपये. जर स्टँडर्डपेक्षा जास्त प्रॉडक्ट्स त्यांनी बनवलं तर त्यांना मिळणार आहे हाय पीस रेट, यानी की 120%. 5 रुपयेचं 120% होत आहे 6 रुपये. यानी की जर त्यांनी स्टँडर्डच्या वर काम केलं, स्टँडर्ड इथं काय आहे 40 युनिट, 40 युनिटपेक्षा जास्त बनवलं थोडक्यात, तर त्यांना 5 रुपयाच्या ऐवजी किती रुपये मिळणार आहे 6 रुपये एका पीसला. जर त्यांनी स्टँडर्डपेक्षा कमी बनवलं तर एक पीस बनवल्याबद्दल त्यांना 5 रुपयेसुद्धा नाही 4 रुपये मिळणार आहे. तर आपण बघूया त्यांनी अबोव स्टँडर्ड बनवलेला आहे की बिलो स्टँडर्ड. तर स्टँडर्ड किती एफिशियन्सी किती आहे हे कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर त्यासाठी पण एक फॉर्म्युला आहे. एफिशियन्सी ऑफ वर्क इज इक्वल टू ॲक्च्युअल आउटपुट बाय स्टँडर्ड आउटपुट इंटू 100. आता इथं ॲक्च्युअल आउटपुट एचं दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये 32 युनिट. तर एचं आहे 32 युनिट, स्टँडर्ड आहे 40 युनिट्स इंटू 100, यानी की 80%. 100%पेक्षा कमी आहे 80%. तर नेक्स्ट बी 37 युनिट्स बनवत आहे, स्टँडर्ड आहे 40 युनिट इंटू 100, यानी की 92.5, अगेन 100पेक्षा कमीच आहे. सी बनवत आहे 42 युनिट्स, जी स्टँडर्ड युनिट आहे 40 इंटू 100, यानी की 105, विच इज अबव स्टँडर्ड. तर आपण कॅल्क्युलेट करणार आहे वेज. वेज काय आहे नंबर ऑफ युनिट्स इंटू रेट पर युनिट. आता हे 32 युनिट्स ते बनवत आहे, पण हे 100%पेक्षा कमी आहे, 80% आहे, म्हणजे त्यांना किती रुपये मिळणार एका पीसला 4 रुपये. म्हणून इथं 32 इंटू 4 आपण लिहित आहे 128 रुपीज एला वेज मिळणार आहे. तसेच आता बीनं बनवलेला आहे 37 युनिट आणि ते पण 92%, यानी की 100% एफिशियन्सीपेक्षा कमी आहे, म्हणून त्याला पण वेज रेट आहे लो पीस रेट 4 रुपीज. यानी की 37 इंटू 4 148 रुपीज. सीनं बनवलेलं आहे 42 युनिट्स,
आणि एका पीस रेटचा आहे 100% एफिशियन्सीपेक्षा जास्त आहे, मग त्यांना मिळणार आहे हाय पीस रेट यानी की 120%, विच मीन्स 42 इंटू 6 152 रुपीज त्यांना मिळणार आहे. तर ह्या प्रकारे टेलर पीस रेट सिस्टममध्ये एला मिळणार आहे 128 रुपीज, एला मिळणार आहे 128 रुपीज, बीला मिळत आहे 148 रुपीज आणि सीला मिळत आहे 152 रुपीज. पीस रेटचे कॅल्क्युलेशन जी मी इथं केलेलं आहे तेच इथे दिलेलं आहे. 5 रुपयाचा 80% 4 रुपये लो पीस रेट आणि 5 रुपयाचे 120% हाय पीस रेट 6 रुपये. तर नेक्स्ट डिफरन्शियल पीस रेट सिस्टम बघूया. हे आहे मार्क्स डिफरन्शियल पीस रेट सिस्टम. त्यांची एफिशियन्सी आहे 83% पर्यंत असेल तर नॉर्मल पीस रेट यानी की 5 रुपये. 83% ते 100% एफिशियन्सी असेल तर जी नॉर्मल पीस रेट आहे 5 रुपये त्याचं 110% त्यांना द्यायचं आहे. जर अबव 100 असेल तर 5 रुपयाचं 120% त्यांना द्यायचं आहे. 5 रुपयाचं 120% 6 रुपीज आहे, आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि 5 रुपयाचं 110% येऊन 5.5 रुपीज येत आहे. तर एफिशियन्सी आपण बघूया. एफिशियन्सी जसं की आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट इथं केलेलं आहे म्हणून रिटर्न कॅल्क्युलेट केलं नाही. 80% आहे यानी की ते 83पेक्षा कमी आहे, नॉर्मल पीस रेट मिळणार आहे. मग 32 इंटू 5 160 रुपीज मिळणार आहे. जर एफिशियन्सी 83 ते 100% असेल, आता बीनं कॅल्क्युलेटची बीची एफिशियन्सी किती आहे 92%, मग ती 83 ते 100च्या रेंजमध्ये येत आहे यानी की त्यांना पीस रेट मिळणार आहे 5.5 रुपीज. 37 इंटू 5.5 इज इक्वल टू 203.5 आणि सीचं तर एफिशियन्सी 105% होतं, जसं की आपण इथं बघितलं एफिशियन्सी 105 आहे यानी की सीचं पीस रेट सिस्टम आहे 120% ऑफ 5 यानी की 6. सी इज इक्वल टू 42 युनिट्स इंटू 6 250 रुपीज 252 रुपीज वेज मिळणार आहे. तर एला मिळणार आहे 160 रुपये, बीला मिळणार आहे 203 रुपये आणि सीला मिळणार आहे 252 रुपीज.